तुम्हालाही तुमचं यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे का? पण कुठून स्टार्ट करायचं हे समजत नाही? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण की बहुतेक तरी लोक खूप मिस्टेक्स करतात यूट्यूब चॅनल स्टार्ट करायच्या आधी आणि मग यूट्यूब चॅनलला ग्रोथ भेटत नाही. पण आज मी तुम्हाला काही मिस्टेक्स ज्या लोक करतात आणि काही स्टेप्स जे तुम्हाला यूट्यूब चॅनल स्टार्ट करायच्या आधी घ्यायचे आहे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रो विथ नंदिनी. तर ह्या चॅनलवर मी तुम्हाला यूट्यूब, इंस्टाग्राम, AI टूल्स, नवीन नवीन ऑनलाईन स्किल्स आणि डिजिटल अर्निंगबद्दल खूप सारे अपडेट्स आणि माहिती देत असते. तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी. स्टेप 1 आहे राईट निश सिलेक्ट करणं. यूट्यूबवरची सर्वात मोठी मिस्टेक म्हणजे लोक रँडम व्हिडिओज टाकतात. जसं की आज ट्रॅव्हल, उद्या कुकिंग, परवा मोटिवेशनल रिलेटेड. सो यूट्यूबचा अल्गोरिदम जो आहे तो कन्फ्यूज होतो की एक्झॅक्टली चॅनल कशाबद्दल. सो तुमचं निश सिलेक्ट करा. निश म्हणजे काय की तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे, ज्या कंटेंटमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे. सपोज तुम्हाला कुकिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर कुकिंग रिलेटेड व्हिडिओज टाका. तुम्हाला गेमिंग रिलेटेड इंटरेस्ट आहे तर गेमिंग व्हिडिओज टाका. जे गेमिंग, एज्युकेशनल, कुकिंग असे खूप सारे वेगवेगळे निश असतात. तर तुम्ही तुमचा निश सिलेक्ट करा आणि ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो फक्त चॅनलचं निश सिलेक्ट करून काही होत नाही. चॅनलला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे चॅनलचं रेकग्नायझेशन. चॅनलचं रेकग्नायझेशन म्हणजे आपली स्टेप 2. स्टेप 2 आहे चॅनल ब्रँडिंग. प्रोफेशनल चॅनल दिसण्यासाठी 3 गोष्टी आहेत ज्या सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्या म्हणजे चॅनलचं नेम. चॅनलचं नेम का इम्पॉर्टंट आहे? चॅनलचं नेमनी लोकांना आयडेंटिफाय करता येतं की तुमचं चॅनल कशा रिलेटेड आहे. जसं की ग्रो विथ नंदिनी. सो चॅनलचं नेम जे असलं पाहिजे ते खूप सिम्पल आणि लक्षात राहणारं असलं पाहिजे. सेकंड इज चॅनल चा लोगो. चॅनलचा लोगो पण इम्पॉर्टंट आहे. तुमचं चॅनलचा लोगो जो आहे तो तुमच्या ब्रँडला रिप्रेझेंट करत असतो. त्यामुळे लोगो पण थोडा सिम्पल आणि तुमच्या नेम अकॉर्डिंग ठेवा. द व्हेरी थर्ड इज चॅनलचा बॅनर. चॅनलचा बॅनर तितकाच इम्पॉर्टंट आहे कारण की लोकांना कळलं पाहिजे की तुमचं चॅनल नेमकं कशाबद्दल आहे. सो हे 3 गोष्टी आहेत जे तुमच्या चॅनलला प्रोफेशनल बनवतात. सो ह्या 3 गोष्टींना लक्षात ठेवा. ओके, सो फक्त चॅनलचं निश, चॅनलचं ब्रँडिंग सिलेक्ट करून काहीही होणार नाही जर तुमचा कंटेंट वीक असेल तर. त्यामुळे आपली स्टेप 3 आहे कंटेंट स्ट्रॅटेजी. कंटेंट स्ट्रॅटेजी कशी प्लॅन करायची? सो कंटेंट स्ट्रॅटेजीला मेजरली 3 पिलर्समध्ये डिवाईड करा. फर्स्ट इज सर्च बेस्ड. सर्च बेस्ड व्हिडिओज म्हणजे काय? लोक ज्या टॉपिकला जास्त सर्च करतात त्याच्यावर व्हिडिओज बनवायला स्टार्ट करा. सेकंड इज प्रॉब्लेम सोल्युशन व्हिडिओज. प्रॉब्लेम सोल्युशन व्हिडिओज म्हणजे काय? तर लोकांचे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला तुम्ही सोल्युशन कसं देऊ शकता त्याच्यावर व्हिडिओज बनवा. द व्हेरी थर्ड इज खूप इझी ट्रेंडिंग व्हायरल व्हिडिओज. ट्रेंडिंग व्हायरल व्हिडिओज शोधा आणि त्या रिलेटेड व्हिडिओज तुमच्या निश अकॉर्डिंग बनवायला सुरू करा. ओके, सो मी तुम्हाला गॅरंटीवर सांगते की स्टेप 4 ही स्टेप 4 जर तुम्ही फॉलो केली नाही तर तुमचं चॅनलचं कितीही तुम्ही चॅनल ब्रँडिंग करा, कंटेंट स्ट्रॅटेजी करा, काहीही फायदा होणार नाही. जर तुम्ही ही स्टेप फॉलो केली नाही तर आपली स्टेप 4 इझी आहे पण तेवढीच फॉलो करायला डिफिकल्ट पण आहे. ती म्हणजे कन्सिस्टन्सी. काही लोक काय करतात, 2-3 महिने व्हिडिओ सोडतात, परत 2-3 महिन्यांचा गॅप. असं चालणार नाही आहे. कन्सिस्टन्सी मेंटेन करा. ऑलरेडी व्हिडिओ रेडी करून ठेवा. मग वीकमधून 2 तरी व्हिडिओ ॲटलिस्ट टाका. कारण की कन्सिस्टन्सी असेल तरच चॅनलला एक प्रॉपर ग्रोथ भेटणार आहे. सो स्टेप 4 जी आहे ती तितकीच इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट इज स्टेप 5. सगळ्यात इम्पॉर्टंट, दॅट इज यूट्यूब अल्गोरिदम सिक्रेट. यूट्यूब अल्गोरिदम सिक्रेट काय आहे? क्लिक थ्रू रेट किती आहे तुमचा? क्लिक थ्रू रेट, ऑडियन्स रिटेन्शन आणि वॉच टाईम. हे तिन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी कशा तुम्हाला समजणार? तर काही नाही, तुम्हाला असे व्हिडिओज बनवायचे आहेत जे की इंटरेस्ट क्रिएट करतात, जे की क्युरिओसिटी बिल्ड करतात, ताकी लोक तुमच्या व्हिडिओजवर जास्तीत जास्त क्लिक करतील आणि लोक तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळ बघतील. असे व्हिडिओज तुम्हाला क्रिएट करायचे आहेत. सो आता आपण डिस्कस केलं काही स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत. आता मी तुम्हाला सांगणार आहेत काही मिस्टेक्स जे लोक करतात आणि चॅनल अजिबात सक्सेसफुल होत नाही. सो मिस्टेक नंबर 1 इज की
चॅनल स्टार्ट करायचं असेल तर मला आयफोन लागणार आहे, अजिबात नाही. तुमच्याकडे आता जो कुठला फोन असेल, जो कुठला ट्रायपॉड असेल किंवा ट्रायपॉड नसेलही, तरीही तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल स्टार्ट करू शकता. आणि सेकंड मिस्टेक आहे की परफेक्ट व्हिडिओ असला पाहिजे. गरजेचं अजिबात नाही आहे की तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टच असला पाहिजे एकदम. असं काही नाही आहे. तुम्ही जरा सर्च करा, जरा रिसर्च करा की कसे कसे व्हिडिओज लोक बनवतात आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचा व्हिडिओ स्टार्ट करा. व्हेरी थर्ड आहे की कन्सिस्टन्सी नसणे. चॅनलवर क्रिएटर्स काय करतात, महिने व्हिडिओ टाकतात, काही महिने टाकत नाही आणि त्यामुळे कन्सिस्टन्सी नसल्यामुळे यूट्यूब तुमच्या चॅनलला प्रमोट करत नाही. त्यामुळे कन्सिस्टन्सी नसली की चॅनल इज गॉन. त्यामुळे कन्सिस्टन्सी तर मेंटेन करा. आणि 2026मध्ये मी तुम्हाला सांगते की यूट्यूब चॅनल स्टार्ट करणं ही खरंच खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तर आजच तुम्ही जर तुमचं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं तर कुठे जाऊन 2-3 वर्षाने त्या चॅनलला एक हिट भेटेल, त्या चॅनलला एक ग्रोथ भेटेल. त्यामुळे येस, तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आणि आज तर आपण डिस्कस केलं की काय काय स्टेप्स आहेत, काय काय मिस्टेक्स आहेत. आणि जर तुम्हाला आता तुमचं चॅनल काढायचं असेल तर कमेंट करा यूट्यूब चॅनल आणि मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ बनवेल की एक्झॅक्टली यूट्यूब चॅनल कसं काढायचं. तर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा त्या लोकांसोबत. आणि ऑफकोर्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन अपडेट्ससाठी. तर चॅनलला सबस्क्राईब करा, ग्रो विथ मेंबर्स.